नमस्कार. तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सज्ञान या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण सर्व आम्हाला खूप छान प्रकारे सहकार्य करत आहात आणि विविध विषयांवर अपलोड केलेले आमचे सर्व व्हिडिओज आपण पाहत आहात, कमेंट करत आहात. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आमच्यासाठी. असेच विविध विषय आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो. मग ते स्पर्धा परीक्षा असतील, काही समाजसेवकांची माहिती असेल, समाजसुधारकांची माहिती असेल, जी आगामी होणाऱ्या MPSC राज्यसेवा कंबाईन बी, कंबाईन सीसाठी खूप महत्त्वाची आहे. ती आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. तर असाच एक अत्यंत अख्ख्या देशाचा जिव्हाळ्याचा विषय, अभ्यासाचा विषय, चिंतन करण्याचा विषय आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. एखादा देश आणि त्याची नैतिक मूल्य किती महान आहेत हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात यावरून कळते, असे महात्मा गांधी यांनी सांगितले होते. आज 2 ऑक्टोंबर एका महान थोर क्रांतिकारक युगपुरुषाचा जन्मदिवस. 152व्या जन्मदिनानिमित्त आज संपूर्ण गांधी आम्ही सज्ञान परिवार तुम्हाला सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. महात्मा गांधीजी, इतिहास एका युगपुरुषाचा. सज्ञान आपल्याला याबद्दल संपूर्ण माहिती आज देणार आहे. त्यांनी केलेलं कार्य या देशासाठी आणि येणाऱ्या कैक पिढ्यांसाठी किती मोलाचं ठरलं हेच आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका किंवा फॉरवर्डिंग करू नका, कारण अशा काही गोष्टी ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न म्हणून विचारल्या जातात, काही गोष्टी आम्ही अंतर्भूत केलेल्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये. खूप सुंदर असा व्हिडिओ. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. गांधी हे वैश्यवाणी. गांधीजींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानाची दिवाणगिरी मिळाली होती. पुढे गांधीजींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानाचे व नंतर राजकोट संस्थानाचे दिवाण होते. आई पुतळीबाई व वडील हे दोघेही शीलसंपन्न व धर्मनिष्ठ होते. त्यावेळी धार्मिक नाट्यप्रयोग फार होत असत. म्हणजे हा 1869चा काळ. ते पाहण्यात आणि ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र यांच्या कथा ऐकण्यात मोहनदास बालपणी 7-8 वर्षाचे असतानाच रंगून जात असत. हरिश्चंद्रांच्या अभूतपूर्व कथेचे त्यांना वेडच लागले होते. हरिश्चंद्र नाटक त्यांनी वारंवार पाहिले. अहिंसात्मक सत्याग्रह म्हणजे हिंसात्मक सत्याग्रह कसा केला जातो याची आवश्यक निष्ठेची मनोभूमिका लहानपणीच गांधीजींच्या मनात निर्माण झाली होती. याचं कारण म्हणजे त्यांच्यावर असलेले धर्मनिष्ठेचे संस्कार. बालपण 1883 साली 13.5 वर्षाचे असताना गांधीजींचा विवाह हा 14 वर्षाच्या कस्तुरबा यांच्यासोबत झाला. यांच्या वयात जास्त फरक नव्हता. आपण कस्तुरबा आणि मोहनदास हे समवयस होते असं म्हणू शकतो. गांधीजींना एकूण 4 मुलं, हरिलाल, मनीलाल, रामदास आणि देवदास अशी त्या चौघांची नावं. खरं तर हा पुढे जाऊन होणारा इतका मोठा क्रांतीवीर, समाज सुधारक किंवा ज्यांची आज उदाहरणं दिली जातात, त्यांचं शिक्षण काय झालं होतं बरे? 1887 साली गांधी मॅट्रिक उत्तीर्ण झाले. 1885 मध्येच करमचंद त्यांचे वडील यांचे निधन झालं होतं. बेचरजी स्वामी यांनी पुतळीबाईंना सांगितलं की मोहनदासला उच्च वैद्यक शिक्षणाकरिता इंग्लंडला पाठवले. परंतु वैद्याला मृत शरीराला स्पर्श करावा लागतो हे बरे नव्हे, म्हणून बॅरिस्टर होण्याकरिता इंग्लंडला पाठवावे असे वडील बंधूंनी ठरवले. म्हणजे गांधीजींच्या मोठ्या भावांनी. मोहनदासांना ही कल्पना फार आवडली. 1888 साली मोहनदास युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. 1891 साली बॅरिस्टर होऊन ते भारतात परतले, पण तोपर्यंत त्यांच्या आईचे निधन झाले होते. बॉम्बे म्हणजे आपलं आत्ताचं मुंबई येथे त्यांनी वकिलीला सुरुवात केली आणि 1893 साली एका कराराअंतर्गत 1 वर्षासाठी दक्षिण आफ्रिकेत वकालत करण्यासाठी गांधीजी रवाना झाले. म्हणजे मुंबईत काही वर्ष काम केल्यानंतर
काही काळ गांधी दक्षिण आफ्रिकेला एका कराराअंतर्गत रवाना झाले. दक्षिण आफ्रिका ही गांधीजींना त्यांच्यातील गुण ओळखण्यासाठी खरी कर्मभूमी ठरली. आता मी असं का म्हणत असेन, त्याचे काही पुरावे आहेत आपल्याकडे. दक्षिण आफ्रिकेचा काळ हा 1893 ते 1914 म्हणजे जवळजवळ 20 ते 21 वर्ष गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत घालवली. आपला वयाचा प्रदीर्घ काळ त्यांनी तिथे घालवला होता. दक्षिण आफ्रिकेत भारतीय व्यापाऱ्यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून प्रथमतः त्यांनी तिथे काम करण्यास सुरुवात केली. 21 वर्ष आफ्रिकेत असताना गांधीजींचे राजनैतिक आणि नेतृत्व कौशल्य बहरून आले, ज्याची पुढे जाऊन भारताला प्रचंड गरज पडली होती. रंगभेद हा प्रामुख्याने गांधींना आफ्रिकेत आढळून आला. काही काम म्हणजे त्यांनी केलेलं काम काय होतं, कशा प्रकारे विस्तृत त्यांनी काम केलं, तर पोरबंदरच्या एका मुसलमान व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतील कज्ज्यासाठी गांधीजींची गाठ घेतली व एका वर्षाच्या कराराने 1893 साली एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेत नेले. हे मूळ कारण गांधीजींना दक्षिण आफ्रिकेत जाण्याचे. दरबानचा लक्षाधीश व्यापारी दादा अब्दुल्ला याने पिटोरिया येथील व्यापारी तय्यबजी यावर 40,000 पौंडाची फिर्याद केली होती. गांधीजींनी या दोघांचे मन वळवून कज्ज्याचा निकाल सामोपचाराने करवून घेतला. आफ्रिकेत 20 वर्ष गांधी राहिले, जे मी आधी म्हणालो होतो. वकिलीचा अनुभवही घेतला. दोन्ही पक्षांच्या अंतःकरणात शिरून व समजूत घालून कज्ज्याचा निकाल करणे यात गांधीजी आता तरबेज झाले होते. दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील बिनगोऱ्या जमातींवर, विशेषतः हिंदू लोकांवरील, त्याचप्रमाणे तेथील मजुरांवरील होणाऱ्या गोऱ्या सत्ताधाऱ्यांच्या जुलमाविरुद्ध आपल्याला सत्याग्रहाचा किंवा निशस्त्र प्रतिकाराचा दीर्घकालपर्यंत प्रयोग करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांनी ती तिथे शोधली. तेथील हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, इतर जमातींच्या व दलित जनांची अंतःकरणे काबीज केली. अनेकांची त्यांनी तिथे मने जिंकली. हा काळ होता जिथे गांधीजी स्वतःला ओळखू शकले आणि स्वतःच्या अहिंसा, सत्याग्रह या गुणांना त्यांनी तिथे वापर करून तेथील जनसामान्यांना न्याय मिळवून दिला. म्हणजे वरवर पाहता किती सोपं वाटतं ना, की हा गांधीजी तिथे गेले आणि तिथे संघर्ष केला आणि लगेच जिंकले, असं नाही आहे. म्हणजे या 20 वर्षात एकंदरीत झालं काय, तर दक्षिण आफ्रिकेतील खरा गांधींचा संघर्ष काय होता. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक हक्कांसाठी गांधींनी लढायला सांगितले आणि प्रेरित केले. दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध तत्वज्ञ, सेनापती व सत्ताधारी जनरल स्टॅम्प्स यांच्याशी गांधीजींनी अनेक वेळा सत्याग्रही संग्राम केला. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. त्यावेळी नाताळ, ट्रान्सवाल व ऑरेंज फ्री स्टेट या 3 स्वतंत्र राज्यात हिंदी लोकांची स्थिती अस्पृश्यापेक्षाही वाईट होती. हिंदू मजूर मुदतीच्या कराराने तेथे मोठ्या प्रमाणावर नेले जात होते. हिंदी व्यापारीही तेथे व्यापारी करता वस्ती करून राहिले होते. सर्वच बिनगोऱ्या लोकांचे निग्रोप्रमाणेच वागवीत असत, सर्वांनाच कुली म्हणत. हे काही शब्द महत्त्वाचे आहेत. ते त्या काळात काही परिस्थिती काय होती याची तुम्हाला जाणीव होईल. गोऱ्या वस्तीत राहणाऱ्यांना त्यांचा प्रतिबंध होता. वर्णद्वेषाचे थैमान सुरू होते. वर्णभेदावर आधारलेले अनेक प्रकारचे जुलमी कर लादले होते. वर्णद्वेषावर आधारलेले नियम मोडले तर गोरे लोक व पोलीस मारहाण करीत, बुटाने तुडवीत. म्हणजे आपण पाहू शकता की किती रंगभेद, वर्णभेद तिथे चालू होता. आफ्रिकेतील त्यांच्या 20 वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी स्केनिंगचे अर्न्स्ट थीस लॉस्ट, टॉल्स्टॉयचे किंगडम ऑफ गॉड व थोरांचे निबंध वाचले. स्केनिंगच्या पुस्तकाचे त्यांनी सर्वोदय काय असतं, काही काही शब्द थोडेसे कठीण असतात त्यामुळे ते चुकू शकतात. सर्वोदय म्हणून गुजरातील भाषांतर केले. दरबान शहराजवळ जमिनी खरेदी करून फिनिक्स आश्रम स्थापन केला. तेथूनच ते इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक छापून प्रसिद्ध करू लागले. हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं कोणी की इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक कुठे छापलं जात होतं, तर ते आपल्याला माहीत पाहिजे. त्यांनी जॉन्सबर्ग जवळील
टॉल्स्टॉय फॉर्म स्थापन केला. 1913 मधील सत्याग्रह आंदोलनाची छावणी येथेच पडली होती. तत्पूर्वी त्यांनी 1908 साली लंडनहून दक्षिण आफ्रिकेस परत जात असताना हिंद स्वराज्य हे पुस्तक प्रश्नोत्तरारूपाने लिहून प्रसिद्ध केले. हा खूप प्रश्न असू शकतो की हिंद स्वराज्य पुस्तक कोणी आणि किती साली लिहून प्रदर्शित केले. या पुस्तकात यांत्रिक उद्योगाने मानवाचा ऱ्हास होत आहे हा विचार त्यांनी मांडला आणि मला असं वाटतं 21व्या शतकात किंवा इथून येणाऱ्या पुढच्या शतकात या गोष्टी खऱ्या सुद्धा होऊ शकतात. त्याची गरज आहे काळाला का नाही मला माहीत नाही, पण या गोष्टी काही अर्थाने तेव्हा सांगितल्या होत्या गांधींनी, त्या आता खऱ्या होऊ शकतात. आपला 20 वर्षाचा संघर्ष, अनुभव, काही मिळालेले विजय, काही मिळालेले पराभव या सगळ्यांचा संचय घेऊन गांधीजी जानेवारी 1915 साली भारतात परत येतात. काही लोकांच्या मते ते 1915 साली येतात, काही लोकांच्या मते ते 1914 साली येतात. 1914 आणि 15 याच्यामध्ये कन्फ्युजन असू शकतं, पण काही लोक जानेवारी 1915 यावर खूप ठाम आहेत. पण त्यानंतर गांधीजी पुन्हा कधी दक्षिण आफ्रिकेकडे गेले नाही. त्यांनी भारतातच राहणं पसंत केलं आणि तिथून पुढचा जो संघर्ष आहे किंवा राहिलेलं जीवन त्यांनी भारतात व्यतीत केलं. 1914 मध्ये गांधी भारतात आले. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचाराने गांधी प्रभावित झाले होते. मी तुम्हाला निक्षून सांगेन की गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचाराने गांधी प्रभावित होते आणि गोपाळ कृष्ण गोखले यांनी गांधी येण्याआधी आपल्या देशात असे गृहस्थ येत आहेत, म्हणजे मोहनदास करमचंद गांधी येत आहेत आणि ते देशासाठी काहीतरी करणार अशी एक वातावरण निर्मिती त्या काळात करून ठेवली होती. पण सुरुवातीच्या काळात गांधीजींनी संपूर्ण भारत फिरून सामाजिक, राजकीय व आर्थिक समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यावेळी निक्षून सांगितलं नामदार गोखले यांना, भारतात गेल्यावर 1 वर्षापर्यंत सार्वजनिक चळवळीत न पडणे हे त्यांनी तटस्थपणे सांगितले. कोणाला? गोखले यांना. ही गोष्ट आपल्याला माहीत असायला हवी. आणि त्याच कालखंडात हरिद्वार येथे कांगडी गुरुकुलाचे आचार्य श्रद्धानंद यांची गाठ पडली गांधीजींना आणि त्यांनी प्रथम गांधीजींचा महात्मा म्हणून निर्देश करून गौरव केला. हे अतिशय महत्त्वाचं आणि लिहून ठेवण्यासारखं वाक्य आहे. तुम्ही लिहून ठेवा की आचार्य श्रद्धानंद यांनी गांधीजींचा प्रथम महात्मा असा उल्लेख केला होता आणि ते आपण शेवटपर्यंत त्यांना महात्माच म्हणत आहोत. खरं तर आपण समग्र इतिहास जर बघितला तर 1914 हाच तो कालखंड आहे जेव्हा पहिलं जागतिक महायुद्ध सुरू झालं होतं आणि पहिलंच असं काही होतं जिथे संपूर्ण जग एका युद्धात सामील होतं. आणि त्यावेळी गांधीजींनी भारतीय लोकांना अशा काही सूचना केल्या होत्या आफ्रिकेत असताना की तुम्ही इंग्रजांना मदत करा, तुम्ही आपले सैन्य इंग्रजांना पाठवा, अशी सूचना त्यांनी दक्षिण आफ्रिकेत असतानाही केली आणि पुन्हा भारतात आल्यावर सुद्धा केली होती. त्याचे एक वेगळे पडसाद नंतर उमटले, पण हे आपल्याला माहीत असावं की गांधीजींनी अशी सूचना करण्यात होती, त्यांनी अशी सूचना केली होती. हा 1914 आणि पहिल्या महायुद्धाचा समग्र असा काळ. चंपारण सत्याग्रह 1917. चंपारण सत्याग्रह. बिहार येथील चंपारण येथे निळची शेती केली जायची. निळ म्हणजे इंडिगो, आपण ज्याला इंग्लिशमध्ये इंडिगो असं म्हणतो. इथे इंग्रजांनी सांगितलं होतं की तुम्हाला 3/20 जमिनीवर उत्पन्न करायचं आहे. म्हणजे जर तुमचे 20 तुकडे असतील जमिनीचे तर त्यातल्या 3 तुकड्यांचं सर्वच्या सर्व उत्पन्न तुम्ही इंग्रजांना द्यायचं आहे. यालाच 3 कठिया पद्धत म्हणतात. बरं, असं इंग्रजांनी का केलं असेल की सगळंच्या सगळं उत्पन्न आम्हाला का द्या? कारण त्या काळात जर्मन सिंथेटिक डाईज रिप्लेस बाय इंडिगो, म्हणजे जर्मन सिंथेटिक डाई जी होती ती इंडिगोमुळे रिप्लेस झाली आणि त्यावेळी इंडिगोची सर्वात जास्त गरज भासू लागली, त्याच्यामध्ये जास्त उत्पन्न दिसू लागलं, म्हणून इंग्रजांनी हा डाव आखला होता असं मी म्हणेन. बरं, इंग्रजांचं हे सगळं काम राजकुमार शुक्ल या माणसांनी गांधीजींना सांगितलं, कारण ते 1915 पासून गांधीजींबरोबर फिरत होते की गांधीजी काय करतायत त्या गोष्टींकडे. इंग्रज सरकार या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून होतं. त्यावेळी चंपारण जिल्ह्यातील 650 खेड्यातील सुमारे 8000 शेतकऱ्यांच्या तक्रारी गांधीजींनी लिहून घेतल्या.
आपल्याला आश्चर्य वाटेल, 8,000 तक्रारी लिहून घेतल्या आहेत त्या काळात. 13 जून 1917 रोजी सरकारला चौकशी समिती नेमावी लागेल असं त्यांनी ठामपणे सांगितलं. गांधीजींनी संपूर्ण अभ्यास करून इंग्रजांनी सर्व हिस्सा न घेता 25% उत्पन्न शेतकऱ्यांना पुन्हा परत करावे असं निक्षून सांगितलं. आणि चंपारण सत्याग्रहामुळे गांधीजींचे भारतीय नेतृत्व चमकू लागले. म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या संघर्षानंतर भारतामध्ये गांधीजी हे प्रलय वलय निर्माण व्हायला सुरुवात झाली. ही खरी सुरुवात होती पुढच्या आंदोलनांची. अहमदाबाद 1918 गिरणी कामगार आंदोलन. तसं गिरणी कामगार आंदोलन महाराष्ट्रालाही नवीन नाही आहे. 1918 अहमदाबादमध्ये सूत गिरणी कामगार व मालक यांच्यामध्ये प्लेग बोनसवरून वाद सुरू होता आणि त्यात कामगारांना पगारवाढ सुद्धा हवी होती आणि हा वाद दिवसेंदिवस मोठा होत चालला होता. याच्या मागची कारणं म्हणजे प्लेग हा त्या काळात आला होता. त्यावेळी गिरणी कामगार मालकांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला प्लेग बोनस देणार, जो दिला गेला नव्हता. आणि पुन्हा एकदा समग्र इतिहास जेव्हा आपण पाहू त्यावेळी पहिलं विश्वयुद्ध चालू होतं आणि त्याच्यामुळे महागाई ही प्रचंड वाढली होती. त्यामुळे कामगारांना पगार वाढ हवी होती. ही दोन मुख्य कारणं त्यांच्या आंदोलनामागची. अहमदाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गांधीजींना वाद सोडवण्यासाठी बोलवले होते. बरं, मुद्दा असा की ब्रिटिश कलेक्टरनी गांधीजींना का बोलवले, तर ब्रिटिश कलेक्टरला या आंदोलनामुळे होणारे मोर्चे दंगे नको होते आणि त्यात पहिल्या महायुद्धामुळे महागाई तर वाढतच होती. त्यामुळे त्यांना प्रशासनावरचा ताण वाढवायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी गांधीजींना हा वाद सोडवण्यासाठी बोलवले. मग गांधीजींनी गिरणी कामगारचे जे मालक आहेत व कामगारांचा समेट घडावा म्हणून एक मध्य मार्ग मिळावा म्हणून ट्रिब्युनल कडे तुम्ही जा असे सांगितले. आता मुद्दा असा येतो की ट्रिब्युनल म्हणजे काय. त्या काळात ट्रिब्युनल म्हणजे विच गिव्स दी क्लेम किंवा जे कॉम्प्रोमाइजेस करतात अशा काही समित्या होत्या ज्या इंग्रज सरकार स्वतः काय करत होतं. त्यावेळी सरकार ट्रिब्युनल म्हणून काही समित्या स्थापन करत होत्या व ज्याच्यामुळे हे वाद सोडवले जायचे. तर गांधीजींनी असं सांगितलं की तुम्ही तेव्हा त्यांच्याकडे जावा. सर्व मिल मालकांनी त्यावेळी होकार दिला, संप चालू होता म्हणून. पण काही दिवसांनी संप जसा कमकुवत होऊ लागला हे पाहताच मालकांनी त्यांना सांगितले की आम्ही आधी दिलेली 20% ऑफर स्वीकारा, नाहीतर तुम्हा सगळ्यांना काढून मुंबईवरून कामगार आणेन असं त्यांनी सांगितलं. आणि हे ऐकताच कामगारांनी अनुसूया साराभाई यांच्याकडे धाव घेतली. आता मुद्दा असा आहे की या अनुसूया साराभाई कोण, तर त्यावेळेचे प्रसिद्ध एक मिल मालक होते. त्यांच्या या बहीण अनुसूया साराभाई आणि त्या गांधीजींच्या निकटवर्ती सुद्धा होत्या. गांधीजींना त्या खूप मानत होत्या. आता हे 20% काय, तर कामगारांनी सांगितलं होतं आम्हाला 50% वाढ द्या आणि मिल मालक म्हणत होते आम्ही 20%च वाढ देतात. तर असं हे गणित खूप अवघड झालं होतं. तर मग अनुसूया साराभाई गेल्या गांधींकडे आणि याविषयी तुम्ही लक्ष द्या असं त्यांना सुचवलं. गांधीजी काय म्हणाले, आता बघा, गांधीजी आले. त्यांनी पुन्हा एकदा दोन्ही बाजूने विचार केला आणि त्यांनी कामगारांना सांगितलं की तुम्ही आता मालकांना 35%ची ऑफर द्या, म्हणजे 35% आम्हाला बढत किंवा जी वाढ आहे ती पगारात द्या म्हणून. तरीही कामगारांचे मिल मालक आहे ते ऐकायला तयार नव्हते. त्यावेळी गांधीजींनी प्रथम आमरण उपोषण सत्याग्रहाची हाक दिली की तुमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी सत्याग्रह करेल. एकतर तुमच्या मागण्या मान्य होतील नाहीतर माझा प्राण जाईल. असे सांगितल्यानंतर काही दिवस हा संघर्ष सुरू झाला आणि त्या गिरणी कामगारांवर, त्या मिल मालकांवर जे ते आहे प्रेशर ज्याला म्हणतो आपण, की ते दबाव वाढत गेला आणि अखेर त्यांनी या मागण्या मान्य केल्या. अशा पद्धतीने 1918 सालचा हा संघर्ष गांधीजींनी शांततेच्या मार्गाने जिंकला. आता तर सत्ता संघर्षाला किंवा ज्याला म्हणतो सत्याग्रहाला आता खरी सुरुवात झाली आणि इथून पुढे एक आंदोलन गांधीजींकडे येऊ लागलं. एक प्रश्न खरं तर त्यांच्याकडे येऊ लागले. त्याच्यात हा महत्त्वाचा प्रश्न खेडा सत्याग्रह 1918 साली गुजरातमध्ये दुष्काळ पडला होता. तर दुष्काळात इंग्रजांनी एक कायदा केला होता
की ठराविक तुम्हाचे दरवर्षी जे उत्पन्न येतं त्या उत्पन्नात 1/4 पेक्षा जर कमी उत्पन्न झालं, म्हणजे 25% जर तुमचं कमी उत्पन्न झालं, तर तुम्ही सरकारला टॅक्स जो आहे, कर जो आहे तो देऊ नका, असा एक कायदा केला, ज्याला रेव्हेन्यू कोड त्या काळात म्हटलं जायचं. की असा एक रेव्हेन्यू कोड इंग्रजांनी केला होता. तरी सुद्धा आम्हाला कर हवाच, या भूमिकेवर इंग्रज ठाम राहिले. आता स्वतःच कायदा केला आणि स्वतःच आता म्हणतात कर द्या. पुन्हा हा प्रश्न गांधीजींकडे गेला, तर गांधीजींनी शेतकऱ्यांना निक्षून सांगितले की तुम्ही काही कर वगैरे देऊ नका. असे सांगितल्यानंतर त्यांचाच हा विचार वल्लभभाई पटेल, नरहरी पारेख, मोहनलाल पांडे यांनी खेड्याखेड्यात जाऊन लोकांपर्यंत पोचवला आणि शांततेच्या मार्गाने पोचवला. इंग्रजांनी त्यानंतर बऱ्याच गोष्टी केल्या. म्हणजे मी सांगेन तुम्हाला, इंग्रजांनी लोकांच्या जमिनी जप्त करणं, त्यांची घरं जप्त करणं, या गोष्टी केल्या. गांधीजींना अनुसरून लोक स्वतःच्या जमिनी, स्वतःची घरं सोडून जात होती. कोणी कसलाही विरोध केला नाही. त्याच्यामुळे इंग्रजांवर दबाव वाढत गेला. त्यांनी घेतलेल्या जमिनी कोणाला विकण्याचा प्रयत्न केला तर कोण लोक त्या जमिनीसुद्धा घेत नव्हते. त्याच्यामुळे सरकारवर दबाव वाढत गेला. तरी पण लोक गांधी व पटेल यांच्या विचारापासून परावृत्त झाले नाहीत आणि या सर्व गोष्टीला कंटाळून सरकारने एक सूचना काढली की ज्याला कर द्यायला जमेल त्यांनी द्यावा व ज्याला नाही जमणार त्याने देऊ नये. पण तुम्हाला जर जमणार नसेल तर ते तुम्ही प्रूफ करायला हवं, म्हणजे ते तुम्हाला सांगावं लागेल की आम्हाला का जमणार नाही म्हणून. आणि अशा पद्धतीने हाही संघर्ष एक शांततेच्या आणि सविनय मार्गाने त्यांनी संपवला होता. आणि याच संघर्षानंतर वल्लभभाई पटेल हे खऱ्या अर्थाने गांधीजींबरोबर झाले आणि एक सक्षम आणि लोहपुरुष पुढे काही काळानंतर भारताला मिळाला, ज्याची आज उदाहरणं आपण देत आहोत. असे एक एक आंदोलन करत काळ पुढे जात होता आणि जणू काही पंक्तीत जेवणात पदार्थ वाढले जातात तसे गांधीजींपुढे आंदोलनाची रीग वाढली जात होती. म्हणजे खेडा सत्याग्रह संपतोय ना संपतोय तेवढ्यात खिलाफत आंदोलनाला 1919 साली सुरुवात झाली आणि त्यावेळी भारतात याचं नेतृत्व मोहम्मद अली व शौकत अली हे करत होते. गांधीजींनी या आंदोलनाला समर्थन दिलं. त्या काळात गांधीजींनी या आंदोलनाला समर्थन दिलं. पण त्याच वेळी देशातील अजून 2 उच्च नेते, म्हणजे ज्याच्यामध्ये बाळ गंगाधर टिळक आणि बॅरिस्टर जिन्ना येतात, तर या दोघांनीही या आंदोलनाला विरोध केला होता. आता टिळकांचा विरोध साहजिक काही लोक समजू शकतील, पण मग बॅरिस्टर जिन्ना का विरोध करत होते, तर बॅरिस्टर जिन्ना त्या काळी स्वतःला सेक्युलर म्हणत असत, त्यामुळे त्यांनी याला विरोध केला होता. पण गांधीजींनी याला काही वेगळ्या विचाराने मदत केली, समर्थन दिलं. त्यामुळे अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अध्यक्ष गांधीजी यांना करण्यात आले. हे 1919ची गोष्ट आहे. आणि 1920 साली असहकार आंदोलनाला सुरुवात झाली. त्याचवेळी माहीत असेल तुम्हाला की टिळकांचा सुद्धा मृत्यू 1920 साली झालेला आहे. असहकार आंदोलनाला सुरुवात करताच इंग्रजी शाळा, महाविद्यालय, कार्यालय, विधानसभा, विधान परिषद या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा असे गांधीजींनी संपूर्ण देशाला निक्षून सांगितले. हे सांगितल्यानंतर शाळा सोडा गांधीजींच्या या गोष्टीला लाला लजपतराय यांनी विरोध केला. त्यांनी सांगितलं शाळा सोडायचं तर करायचं काय पुढे. गांधीजींनी सांगितलं इंग्रजी शाळा सोडा व आपल्या हिंदी शाळा सुरू करा. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यावेळी अलीगड विश्वविद्यालय, महात्मा गांधी काशी विद्यापीठ, बिहार विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ, नॅशनल कॉलेज ऑफ कलकत्ता अशा सर्व गोष्टींची स्थापना झालेली आहे. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे की कोणत्या प्रसंगामुळे काय झालं यावरून या गोष्टी कळतात. अशा या गोष्टींना त्यावेळी विरोध झाला, पण त्यातून काही चांगल्या गोष्टी उभारेस आल्या. 1920 पासून हे आंदोलन सुरू झालं आणि त्यावेळी 1922 साली फेब्रुवारीमध्ये चौरी चौरा इथे जी घटना झाली की शांततेचं आंदोलन हिंसेमध्ये झालं आणि संपूर्ण पोलीस स्टेशन पेटवून देण्यात आलं. ही बाब जेव्हा गांधीजींच्या कानावर आली तेव्हा त्यांनी 1922 साली ह्या आंदोलन समाप्त करतोय असं सांगितलं. आणि या घटनेचा परिणाम म्हणूनच इंग्रजांनी गांधीजींना अटक केली. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे.
खरं तर ऐन भरात असताना म्हणजे ज्यावेळी खरंच या आंदोलनाने एक ताकद एकवटली होती 1922 साली 2 वर्षामध्ये, आणि त्याच वेळी गांधीजींनी हे आंदोलन स्थगित करायला सांगितलं. त्यामुळे गांधीजींकडे ओढावलेला सर्व तरुण वर्ग जो होता तो अचानक त्यांचा निरुत्साह झाला आणि ते पुन्हा रक्तरंजित क्रांतीकडे वळाले, असं समग्र इतिहासात आपल्याला पाहण्यास मिळतं. 1922 साली गांधीजींना तुरुंगात टाकण्यात आलं. खरं तर त्यावेळी 6 वर्षाची एकूण गांधीजींना शिक्षा झाली होती, पण 5 फेब्रुवारी 1924 रोजीच गांधीजींना सोडण्यात आलं. खरं तर याचं कारण म्हणजे गांधीजींची तब्येत खूप खालावली आणि याच कारणामुळे 1924 साली गांधीजींना सोडण्यात आलं, कारण त्यावेळी देशाला खरंच त्यांची खूप सारी गरज होती. 1927 साली सायमन कमिशनची स्थापना करण्यात आली आणि या कमिटीमध्ये एक पण भारतीय सदस्य नव्हते. हेच मूळ कारण आहे या समितीला विरोध करण्याचं, कारण आतापर्यंत ज्या समित्या झाल्या तिथे काही भारतीय सदस्य असायचे पण यात नव्हते. बरं, याला देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून विरोध झाला आणि त्याला बॉम्बेमधून म्हणजे आताच आपलं मुंबई तिथून गांधीजींनी कडाडून विरोध केला. खरं तर हे मुंबईमध्ये विरोध झाल्यानंतर आपल्याला माहीत असेल की यालाच लाहोरमध्ये, या कमिशनला लाहोरमध्ये विरोध करण्यात आला आणि त्यावेळी झालेल्या लाठी हल्ल्यात लाला लजपत राय हे मारले गेले आणि याचाच बदला म्हणून 17 डिसेंबर 1928 रोजी सॅडल्सला भगतसिंगनी गोळ्या घालून मारून टाकले. हा त्याचा त्या मागचा काही घटनाक्रम आहे की का हे असं करण्यात आलं होतं. भगतसिंग यांनी त्यांची हत्या केली आणि इथून खरं तर भारतीय स्वातंत्र्याचे 2 वेगवेगळे हिस्से होतात, एक रक्तरंजित क्रांती आणि एक अहिंसा सत्याग्रह, असे 2 खरे तर भाग पुढे पुढे होत गेले. खरं तर याचे आपण इतिहासात त्याचे दाखले पाहिलेले आहेत. आता सविनय कायदेभंग ही सर्वात मोठी चाललेली चळवळ गांधीजींची, सविनय कायदेभंग. पण ही चळवळ सुरू करण्यापूर्वी मग ह्याचं कारण काय, तर गांधीजींनी 11 मागण्या देशाला धरून लॉर्ड एर्विन यांच्या पुढे केल्या होत्या की तुम्ही या 11 मागण्या मान्य करा, या देशाच्या हिताच्या संदर्भात आहेत सगळ्या, तर या मागण्या मान्य केल्या तर आम्ही आंदोलन करणार नाही म्हणून. पण त्याने काय या मागण्या मान्य केल्या नाहीत, त्याच्यामुळे सविनय कायदेभंग या आंदोलनाला सुरुवात झाली. तर सविनय कायदेभंग 1930 साली दांडी यात्रेनं सुरू झाला. ही दांडी यात्रा साबरमती आश्रम ते दांडी अशी होती. 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 हा 24 दिवसांचा कालखंड आणि 80 लोकांचा म्हणजे 80 लोक या दांडी यात्रेत सहभागी झाले होते. सविनय कायदेभंग आंदोलन थांबवण्यासाठी इंग्रजांनी बरेच प्रयत्न केले. 5 मार्च 1931 मध्ये एरविन गांधी यांच्यामध्ये तह झाला आणि एरविनने 11 गोष्टी मान्य केल्या. पण याआधी मी तुम्हाला सांगेन की या मान्य करण्याआधी हे आंदोलन थांबवण्यासाठी इंग्लंडमध्ये गोलमेज परिषद झाली होती. हे खूप महत्त्वाचं आहे. गोलमेज परिषद 1, गोलमेज परिषद 2. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये गांधी गेले नव्हते, जी 1930 साली झाली. 1931 साली द्वितीय गोलमेज परिषदेत गांधी गेले आणि त्याच्यानंतर त्या परिषदेतून अर्ध्यातूनच ते परत आले. त्याची कारणं वेगळी आहेत, पण या परिषदेनंतर 5 मार्च 1931 सालीच एरविननी त्यांच्या गोष्टी मान्य केल्या. 1 सप्टेंबर 1939 साली दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि त्यावेळेचे व्हॉइसरॉय लॉर्ड लिथिगो यांनी भारत इंग्रजांना मदत करेल अशी घोषणा केली. आता ही घोषणा या व्हॉइसरॉयने परस्पर केली, कोणत्याही भारतीय नेत्याला विचारलं नाही किंवा कोणालाही विचारलं नाही. या घोषणेला सर्व नेत्यांनी विरोध केला आणि याचाच विरोध म्हणून 1940 रोजी गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात केली, ज्याचे पहिले सत्याग्रही होते विनोबा भावे. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या 1940च्या वैयक्तिक सत्याग्रहानंतरच खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र व्हावा म्हणून काही पावलं खऱ्या अर्थाने उचलली गेली आणि त्याचाच एक भाग म्हणून 14 जुलै 1942 साली महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात भारत छोडो या आंदोलनाला गांधीजींनी सुरुवात केली. हे सर्व महाराष्ट्रातल्या व्यक्तींना किंवा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की वर्धा जिल्ह्यात भारत छोडो हे आंदोलनाला सुरुवात झाली होती. पण त्याच काळी तुम्ही पहा, जुलैला सुरू झालं आहे आंदोलन आणि 9 ऑगस्ट 1942 साली ऑपरेशन झिरो अंतर्गत सर्व नेत्यांना, भारतीय नेत्यांना पकडण्यात आले.
ही अचानक धरपकड करण्याचं कारण काय? तर या दिवशी मुंबईतल्या गोवालिया टँक येथे सर्व राष्ट्रीय नेते एक सभा घेणार होते. या गोवालिया टँकलाच आता आपण ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतो, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. त्याच्यामुळे हे ऑपरेशन झिरो हॉर्स करण्यात आले आणि सगळ्यांना पकडण्यात आले. यात गांधींना विशेषतः पुण्यात ठेवण्यात आले होते. या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये काही गोष्टी मी म्हणालो ना, समांतर इतिहास खूप महत्त्वाचा आहे. कारण 1945 साली दुसरे महायुद्ध संपले आणि ब्रिटनमध्ये सत्तांतर झाले. तिथे लेबर पार्टी जिंकली आणि लेबर पार्टी ही पहिल्यापासूनच भारत स्वतंत्र व्हावा या दृष्टिकोनाची होती आणि त्यांनी सत्तेत आल्या आल्या भारताला स्वातंत्र्य मिळेल अशी घोषणा करून टाकली. ती पण 30 जून 1948च्या आधी मिळेल हे त्यांनी नमूद केलं होतं. म्हणजे समग्र इतिहास पहा तुम्ही की त्यावेळी सत्तांतर झालं, लेबर पार्टी ब्रिटनमध्ये निवडून आली. ज्या लेबर पार्टीचे बालगंगाधर टिळकांशी सुद्धा खूप छान संपर्क होते, हे तुम्हाला माहीत असावं जर तुम्ही आमचा प्रिव्हियस टिळकांचा व्हिडिओ पाहिला असेल तर. नसेल पाहिला तर पटकन पाहून घ्या. ते टिळकांचा संबंध होता. टिळकांनी आपली व्यथा, भारताची व्यथा त्या लेबर पार्टीसमोर मांडली होती. हा पूर्वग्रह त्या लेबर पार्टीच्या मनात असल्या कारणामुळे हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय, 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि आपण सर्व अभिमानाने आज एका स्वतंत्र देशात राहतोय. ह्याच्यासाठी गांधीजींचं हे असं प्रगल्भ वैचारिक योगदान, सत्याग्रही योगदान, अहिंसात्मक योगदान खूप महत्त्वाचं आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. अख्ख्या देशात, संपूर्ण देशात एक असं आनंदाचं वातावरण होतं. पण या स्वातंत्र्याची देशाला 30 जानेवारी 1948 रोजी किंमत चुकवावी लागली. ती म्हणजे एका माथेफिरू तरुणांनी दिल्ली येथे गांधीजींची गोळ्या झाडून हत्या केली. हा माणुसकी धर्माला, मानवतेला काळिंबा फासणारा घटना ही 30 जानेवारी 1948 रोजी झाली आणि एका थोर युगपुरुषाचा, एका क्रांतिकाराचा, एका अहिंसा, सत्याग्रह, सत्य ही नीतिमूल्ये जपणाऱ्या एका प्रगल्भ विचारवंताचा अंत झाला. अहिंसा, सत्य, सत्याग्रह ही मूल्य जपणारे गांधी हे एकटेच. कारण त्यानंतर इतकी प्रखरपणे ही मूल्य जपणारं कोणी नव्हतं. खरं तर 1870 साली सुरू झालेलं गांधीयुग 1948 साली संपुष्टात आलं. त्यांचा हा संपूर्ण जीवनकाळ मी म्हणेन. आणि भारत त्यावेळी पोरका झाला खऱ्या अर्थाने. त्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे नेहरू युगाला. गांधीजींच्या जाण्याने संपूर्ण देश एका अशा अवस्थेत गेला होता की आता पुढे आपण काय करावं, कोणाला डोळ्यासमोर ठेवावं. आणि त्यावेळी नेहरूंनी हा देश सांभाळला आणि मोठा केला, हे तितकंच सत्य. सकल लोक मा सहुने वंदे.
काच काच मन निश्चल राखे, धन धन जननी तेनी रे, वैष्णव जन तो तेने करी. समदृष्टीने तृष्णा त्यागी, समदृष्टीने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मातरे, परस्त्री जेने मातरे, जेवा थकी असत न बोले, जीवा थकी असत. अशा रीतीने आज 152 वर्षानंतर सुद्धा गांधीजी आपल्या सर्वांच्या प्रेरणेत आहेत. आपण सर्व त्यांनी घालून दिलेल्या एका मार्गावर चालतो आहोत. जगातले सगळे सत्ताधीश आजही त्यांच्या पायावर नतमस्तक आहेत. हीच खरं तर आणि आपलं खूप मोठं भाग्य की ते भारतीयांसाठी लढले, भारतीय म्हणून जगले आणि भारतीय म्हणूनच त्यांनी आपला प्राण सोडला. अशा या युगपुरुषाला शतशः नमन करत सज्ञान आपल्यासाठी असे विविध व्हिडिओ घेऊनच येत आहे. असेच आमच्यासोबत राहा. लाईक्स, कमेंट, सबस्क्राईब तर तुम्ही करालच, यात काही मला शंका नाही आहे. पण नक्कीच आपल्याला काय नवीन व्हिडिओज हवे आहेत, पोलीस भरती संदर्भात आम्ही काही नवीन व्हिडिओज टाकत आहोत, वन लाईनर टाकत आहोत. पण एक महत्त्वाची गोष्ट, 2 ऑक्टोंबरपासून 10 ऑक्टोंबरपर्यंत गांधीजींवर किंवा आधुनिक इतिहासात जे प्रश्न विचारले जातात त्यांच्यावर एक विशेष भाग आम्ही चालवत आहोत. वन लाईनर 2 ऑक्टोंबरपासून 10 ऑक्टोंबरपर्यंत. तर नक्कीच ते सगळे व्हिडिओ पहा, लाईक करा, तुमचे कमेंट्स त्याच्यावर येऊ द्या आणि असेच सोबत राहा. धन्यवाद.